नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न पहा, फिफा विश्वकप 2026च्या कोणत्या देशांमध्ये खेळवला जाणार नाही? यावर्षी एकूण 3 देशांमध्ये खेळवला जाणार आहे आणि या ऑप्शनपैकी एक कोणता ऑप्शन आहे ज्या देशामध्ये यावर्षी फिफा विश्वकप जो फुटबॉलचा होणार आहे तो खेळवला जाणार नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्राझील। अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 ठिकाणी यावर्षीचा फिफा विश्वकप खेळवला जाणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊया। तर बघा, फिफा विश्वचषक 2026 केव्हापासून सुरू होतात? 11 जूनपासून सुरुवात होत आहे। एकूण संघ आहे 48, एकूण सामने 104 आणि 39 दिवस हा खेळ चालणार आहे, हा विश्वकप चालणार आहे। एकूण स्टेडियम आहे 16 आणि खेळाडू आहे एकूण 1248 आणि क्लब आहे 449। आयोजक देश तुम्हाला आता सांगितलं ऑप्शनमध्ये अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या 3 देशांनी आयोजन करण्याची पहिलीच वेळ आहे। ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। महत्त्वाचं काय आहे तर प्रश्न काय विचारू शकतात तर सुरुवाती कधी झालेली आहे? फिफा वर्ल्ड कपची सुरुवात 1930ला झाली आहे आणि उरुग्वे इथं सुरू झालेली आहे, हे लक्षात ठेवा। ब्राझील सुरुवातीपासून सहभाग नोंदवणारा देश आहे, म्हणजे पहिल्या संस्करणपासून ब्राझील हा संघ आहे। ब्राझील एकूण 76 वेळा विजय आहे आणि 237 गोल त्यांच्या नावावर आहे। फ्रान्स सलग 3 वेळा अंतिम फेरीत पोहोचण्याची फ्रान्सला संधी मिळालेली आहे। ठीक आहे, अंतिम म्हणजे फायनलमध्ये। त्यानंतर बघा, मेसी विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे, 26 सामने त्याने खेळलेले आहे। सहभागी होणारा सर्वात वयस्कर खेळाडू ग्रेग गॉर्डन, 43 वर्ष, स्कॉटलंडचा गोलकीपर आहे तो। सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे आणि गिल्बर्ट मुरा, 17 वर्ष, मेक्सिकोचा आहे। आणि पुढचा पॉईंट बघा, पहिल्यांदा सहभागी होणारा देश आहे 4 एकूण, केप वर्ड, कुराकाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे 4 देश आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू उतरवणारा संघ मँचेस्टर सिटी, 19 खेळाडू आहे आणि पहिल्यांदाच विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू 811 सहभागी घेतील। पुढील प्रश्न पहा, आशियाई हॉकी चषक 2026 विजेता संघ कोणता आहे? आता जिथे कुठंच पुरुष किंवा महिला शब्द वापरला नाही तर सरळ सरळ समजायचा कोणत्याही प्रश्नामध्ये तो क्रिकेटर आहे की मग कोणताही खेळाडू आहे तो पुरुषांचाच विचारला असं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, तर इथे बघा कुठंच उल्लेख नाही आहे पुरुष आहे का महिला आहे, फक्त महिला राहिला म्हणजे स्पेशली विचारला जातात, महिला हा शब्द टाकला जातो। तर बघा, भारतीय कुमार संघ, जापान, दुसरं ऑप्शन आहे कोरिया आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर आशियाई हॉकी चषक 2026 अंडर 18 म्हणजे 18 वर्षातील आतील, म्हणून याला भारतीय कुमार संघ म्हटलेलं आहे। तर याचं करेक्ट उत्तर आहे विजेता संघ आहे भारत। ठीक आहे, ऑप्शन नंबर 1। आणि पुढचं बघा पॉईंट, महत्त्वाचे काही पॉईंट बघूया। तर बघा, स्थान कुठे झालेलं आहे हॉकी आशियाई अंडर 18 किंवा कुमार? तर बघा, काका मिगाहारा जापान येथे, कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियम इथे झालेला आहे। अंतिम सामना बघा महिलांचा सुद्धा झालेला आहे आशियाई। तर बघा, महिला गटात भारताने कोरियाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलेले आहे, हे लक्षात ठेवा। तर महिलांमध्ये कांस्य पदक पटवलेलं आहे भारतीय संघाने। आणि उपविजेता कोण आहे तर जापान आहे। ठीक आहे, आशियाई हॉकी चषक 2026मध्ये अंडर 18मध्ये। ठीक आहे, त्यानंतर मग पुरुषांची जी सुरुवात आहे आशियाई खेळांसाठी, ठीक आहे, ती आहे 2011पासून झालेली आणि महिलांची सुरुवात झालेली आहे 2012मधून। ठीक आहे, आशियाई हॉकीची। पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 कोणत्या देशाचा पहिला क्रमांक आला आहे? पहिलं ऑप्शन आहे भारत, दुसरं ऑप्शन आहे जापान, तिसरं ऑप्शन आहे अर्जेंटिना, चौथा ऑप्शन आहे सिंगापूर।
तर जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताचा पहिला क्रमांक आलेला आहे. भारताला एकूण गोल्ड मेडल किती मिळालेले आहे, एकूण पदक किती मिळाले ते सुद्धा बघूया आपण. त्याआधी ही चॅम्पियनशिप कुठे झालेली आहे हे बघा. तर ठिकाण अहमदाबाद इथे झालेले आहे. दिनांक 4 जून ते 8 जून दरम्यान झालेले आहे. आयोजन भारत वर्ल्ड योगासन आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने झालेलं आहे. एकूण 49 देशातील खेळाडूंचा सहभाग होता. पहिला क्रमांक भारताचा आलेला आहे आणि एकूण पदके जिंकलेले भारताने 114 एकूण पदके आहे. ठीक आहे. यामध्ये गोल्ड किती आहे ते सुद्धा आपण बघूया. एकूण 31 देशांनी याच्यामध्ये भाग घेतला, किमान एक पदक जिंकलेले आहे. म्हणजे एकूण 31 देशांनी एक तरी पदक जिंकलेलं आहे कोणतं तरी. एकूण 10 देशांनी किमान एक सुवर्ण पदकसुद्धा जिंकलेलं आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बघा, फर्स्ट वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप 2026ची संपूर्ण माहिती घेण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या चॅनलची. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये सर्व आपण अभ्यास फ्रीमध्ये करून घेतो. खूप सारे विद्यार्थी तिथे जॉईन झाले आहे. तुम्हीसुद्धा जॉईन व्हा, लिंक दिलेली आहे. तर बघा, फायनल रिझल्ट बघा. इंडिया म्हणजे भारताला 102 गोल्ड मेडल मिळालेले आहे आणि एकूण पदकं मिळालेले आहे 114. दुसरा नंबर आलेला आहे जापानचा. त्यांना 3 गोल्ड मेडल मिळाले आहे आणि टोटल 11 पदकं मिळालेले आहे. त्यानंतर अर्जेंटिनाला टोटल 5 मिळालेले आहे पदके आणि गोल्ड मिळाले आहेत 2. त्यानंतर सिंगापूरचा नंबर लागतो 3रा. 4था नंबर लागतो नेपाळ. आता तुम्ही म्हणाल बघा, इथे नेपाळला बघा टोटल पदकं मिळालेले आहे इथे 52, तरी त्यांचा 5वा नंबर कसा काय. तर नंबर हा गोल्ड मेडलवर धरला जातो, कारण की इथे यांना एकच गोल्ड मेडल आहे त्याच्यामुळे. आणि जापानला 3 गोल्ड मेडल असल्यामुळे त्यांचा दुसरा नंबर लागलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. कोणतेही ऑलिम्पिक असो, कोणतेही मेडलिस्ट असो, गोल्ड मेडलला पहिलं स्थान दिलं जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त खाद्यपदार्थावर 1 वर्षापासून बंदी घातली आहे? पहिला ऑप्शन आहे मणिपूर, दुसरा ऑप्शन आहे नागालँड, तिसरा ऑप्शन आहे आसाम, चौथा ऑप्शन आहे ओडिसा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 नागालँड. तर तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे नागालँड या राज्याने. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा. महिला आशियाई बुद्धिबळ 2026 विजेता कोण बनली? तर याचं करेक्ट उत्तर आहे सविता श्रीभास्कर. तर काही महत्त्वाचे आपण पॉईंट बघूया जे पेपरमध्ये येऊ शकता. तर ही जी स्पर्धा आहे ही मंगोलिया उलान बार इथे झालेली आहे आणि चेन्नई इंटरनॅशनल मास्टर इथे. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्राच्या नागपूरची सुकन्या आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही पहिली फिडे बुद्धिबळ विश्वचषक आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कारण की ही आपल्या महाराष्ट्राची आहे. आणि जर विचारलं तर याच्याबद्दल विचारू शकतात. दिव्या देशमुख आहे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरत तिने थेट ग्रँड मास्टर पदवी मिळवली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक विजेत्या महिला संघाचा ती एक प्रमुख भाग होती. दिव्या देशमुखचे इतर पदक पहा. जेतेपद तिने एशियाई महिला चॅम्पियनशिप 2023 जिंकलेली आहे, जागतिक ज्युनियर अजिंक्यपद 2024 जिंकलेलं आहे आणि महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धाही जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे RCM उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पहिलं ऑप्शन आहे मुंबई, दुसरं ऑप्शन आहे नवी दिल्ली आणि तिसरं ऑप्शन आहे जम्मू आणि चौथं ऑप्शन आहे नागपूर. तर भारताच्या 7व्या प्रादेशिक म्हणजे भारतात एकूण हवामान केंद्र किती आहे? 7. याच्यावरून समजते, विचारलं जाते. तरी आपण खाली प्रश्न घेतलेलाच आहे तो. तर बघा, जी स्थापना आहे ती 1875मध्ये झालेली आहे भारतीय हवामान केंद्राची. बघू शकता, भारत मौसम विज्ञान विभाग IMDची स्थापना झाली 1875मध्ये. लक्षात ठेवा, भारतीय हवामान केंद्राची स्थापना झालेली आहे 1875मध्ये. आणि सुरुवातीला कुठे झाली आहे तर कोलकातामध्ये झालेली आहे.
त्याच्यानंतर बघा कुठे झालेली आहे, याचे स्थान बदलले. 1905मध्ये शिमलामध्ये गेली, ठीक आहे. आणि 1928मध्ये पुणे, आणि आता कुठे आहे तर 1944मध्ये ही आहे कुठे तर नवी दिल्ली इथे. तर भारतीय हवामान केंद्र हे नवी दिल्लीला आहे मुख्यालय. आणि बघा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राची स्थापना ही झालेली आहे 1945ला, एप्रिल 1945ला मुंबईची. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राची स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1954ला. गुवाहाटी येथील हवामान केंद्राची स्थापना झालेली आहे 23 जुलै 1949ला गुवाहाटी विमानतळावर इथे झालेली आहे. आणि जे 7 प्रादेशिक हवामान केंद्रे भारतामध्ये आहे त्यांचे नाव बघा. दिल्ली म्हणजेच नवी दिल्ली, मुंबई, नागपूर, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी आणि आता नवीन झालेला जम्मू, ठीक आहे. तर एकूण बघा 7 आहे. दिल्ली 2, 3, 4, 5, 6 आणि 7, तर टोटल 7 आहे. आणि जम्मू हे सगळ्यात नवीन आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? याचं करेक्ट उत्तर आहे भारत. आणि पुढे बघा, गट विजेता म्हणजे मागच्या वेळेस कोण विजेता होता तर बांगलादेश होतं. आणि स्थान काय यावर्षीचं, कुठे खेळल्या गेली हे तर गोव्यातील मडगाव जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर फोर्ताड येथे झालेली आहे. त्यानंतर बघा 6व्यांदा ही ट्रॉफी भारताने पटकवलेली आहे, हे लक्षात ठेवा. भारताने या विजयासह तब्बल 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे जेतेपद पुन्हा आपल्या नावावर केले आहे. म्हणजे एकूण 6 वेळा जिंकलेली आहे. आणि भारत आता 7 वर्षानंतर हे चॅम्पियनशिप परत जिंकलेली आहे. चॅम्पियनशिप ही दक्षिण आशियातील महिलांच्या राष्ट्रीय संघासाठी भरवली जाणारी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सॅफ काय आहे तर हे फुटबॉल स्पर्धा, हे बी लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकते. सॅफ ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हणून. यजमान देश कोणता होतं यावर्षी तर भारतच होतं. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे 2016मध्ये आयोजित केल्यावर भारताने दुसऱ्यांदा, म्हणजे पहिल्यांदा कुठं केलेलं होतं 2016मध्ये, आणि आता कुठे केलेलं आहे दुसऱ्यांदा भारतात या स्पर्धेचे यजमान भूषवलेले आहे, ठीक आहे. आणि आयोजक कोण असते याचं तर दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे सॅफ, ठीक आहे, याचं आयोजक असते, ठीक आहे. आणि फुटबॉल खेळाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा.